नमस्कार मित्रांनो, शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेलं युद्ध आता एका प्रादेशिक युद्धामध्ये परावर्तित होत आहे. सुरुवातीला पहिल्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या विमानांनी इराणमधल्या तेहरान, इराणची राजधानी तेहरानमधल्या आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयावर, निवासस्थानावर हल्ला करून त्यांच्यासह जवळपास 40 महत्त्वाच्या नेत्यांना, जे तिथे एका बैठकीसाठी जमले होते, त्यांना ठार मारले. त्याचबरोबर इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल बनवण्याचे कारखाने, त्यांचे तळ, तसंच मिसाईल लॉन्चर यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. याच्यामध्ये मिसाईल लॉन्चर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण म्हणजे इराणकडे हजारो बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत, आणि ही क्षेपणास्त्र संपूर्णतः उद्ध्वस्त करणं अवघड आहे. पण ती ज्या लॉन्चरमधनं डागण्यात येतात, ते लॉन्चर जर उद्ध्वस्त केले तर मग त्या क्षेपणास्त्रांचा काही उपयोग नाही, आणि त्यामुळे ही त्याच्या मागची रणनीती होती. इराणनी प्रत्युत्तरादाखल इस्रायलसोबतच जे आखाती देश आहेत, जिथे अमेरिकेचे तळ आहेत, तिथे हल्ले करायला सुरुवात केली. कारण इराणला माहिती आहे की इस्रायल विरुद्ध आपण फारसं काही करू शकत नाही. इस्रायलची जी आयरन डोम, डेव्हिड स्लिंच, ॲरो ही जी सगळी यंत्रणा आहे ती भेदणं अतिशय अवघड आहे, आणि इराण आणि इस्रायल यांच्यातलं अंतरही भरपूर आहे. आणि त्यामुळे फक्त बॅलिस्टिक मिसाईल त्यातल्याही 100 डागल्या तर 5 मिसाईल पडल्या तर, आणि त्या 5 मिसाईलमध्येही होणारं नुकसान हे खूप कमी आहे. कारण इस्रायल लोकांना आधीच वॉर्निंग मिळते की कुठून मिसाईल येतं आहे, कुठे येतं आहे. त्यातनं काही ज्येष्ठ लोक किंवा आजारी लोक किंवा काही अनवधानाने लोक इकडनं तिकडे सुरक्षित स्थळी जाऊ शकले नाहीत, तर त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो आहे. बेट शेमेश इथे इस्रायलच्या एकाच ठिकाणी ते जे संरक्षक कवच असतं ते तितकंसं पुरेसं मजबूत नसल्यामुळे एकाच ठिकाणी 9 लोकांचा मृत्यू झाला. अन्यथा इस्रायलमध्ये असं मोठं नुकसान होत नाही. इमारतींचं नुकसान झालं तर होतं. आणि त्यामुळे इराणनी आता खास करून आखाती देशातल्या सुरुवातीला अमेरिकेच्या तळांना आणि त्याच्यानंतर आता जिथे ऊर्जा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना लक्ष्य करायला सुरुवात केलेली आहे. सौदी आरामको त्यांची जी तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे, आणि असं म्हटलं जातं की या भागातला सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे, त्याच्यावर हल्ला झाला, त्याला आग लागली. आज कुवेतच्याच विमानविरोधी यंत्रणांनी अमेरिकेची 3 विमानं पाडली. हे खरोखर दुर्दैवी आहे, पण अशा प्रकारच्या गोष्टी होतात. फ्रेंडली फायर म्हणतात. खास करून ज्या देशांकडे अत्याधुनिक सामग्री असते पण ती कशी वापरायची याचं पुरेसं त्यांना प्रशिक्षण नसतं, अशा वेळेला अशा गोष्टी होतात. आणि सुदैवाने हे 3 विमानातले पायलट वैमानिक बचावले. पण F-15 हे अतिशय महागडं विमान आहे, आणि आपल्याच मित्र देशांनी ते पाडलं तर आता काय करायचं हा प्रश्न आहे. इराणनी हल्ला करताना संयुक्त अरब अमिरातीला सगळ्यात जास्त प्रमाणात लक्ष केलेलं आहे. भारतासाठी ही अतिशय काळजीची गोष्ट आहे, कारण एका प्रकारे संयुक्त अरब अमिराती हे गेटवे ऑफ इंडिया आहे. आखाती देशांची सगळ्यांचीच आपले चांगले संबंध आहेत. इराणशीही काही वाईट संबंध नव्हते, ते खूप चांगले नव्हते, पण असे काही वाईट संबंध नव्हते. पण या सगळ्या आखाती देशात सगळ्यात जास्त चांगले संबंध, सगळ्यात घनिष्ठ संबंध, अगदी इस्रायलपेक्षाही घनिष्ठ संबंध कोणत्या देशाशी असतील तर ते संयुक्त अरब अमिरातींशी होते. 42 लाखाहून अधिक भारतीय तिथे राहतात, आणि भारताची ऊर्जा क्षेत्रातली गरज, नैसर्गिक वायू तिकडनं येतो, कतारमधनं येतो, काही प्रमाणात तेल मोठ्या प्रमाणावर येतं, आणि भारतीयांना रोजगार पुरवणं आणि तसंच भारतीयांनी पाठवलेला पैसा, या सगळ्या गोष्टीसाठी संयुक्त अरब अमिराती महत्त्वाचं आहे. जेव्हा हे प्रतिहल्ले थांबण्याचं नाव घेणार, अर्थात त्याच्यामध्ये इराणवर होणारे हल्ले हे कितीतरी विघातक आणि भयंकर आहेत, आणि त्याच्यामध्ये इराणच्या जी राजवट आहे ती राजवट मुळापासून उखडण्याचे प्रयत्न अमेरिका करत आहे. दुसरीकडे इराणकडनं होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात अयशस्वी होत असले तरी जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा आखाती अरब देशांना अशा प्रकारचं युद्ध लढण्याची सवय नाही आहे, जी इस्रायलला आहे.
जी इतर भागात काही ठिकाणी आहे, पण आखाती अरब देशांमध्ये ती सवय नाही आहे. आणि त्यामुळे तिथे सगळ्यात बिकट परिस्थिती आहे. यांच्याकडे पैशाची कमी आहे का? नाही आहे, कमी, भरपूर पैसे आहेत. पण यांनी त्या पैशांनी जी शस्त्रास्त्र विकत घेतली ती या युद्धात कुचकामी ठरत आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार यांनी सगळ्यांनी अमेरिकेकडनं अत्याधुनिक क्षेपणास्त्र विकत घेतली, अत्याधुनिक विमानं विकत घेतली. पण त्या विमानांचा आत्ताच्या या युद्धात फारसा उपयोग नाही आहे. क्षेपणास्त्रांचा उपयोग आहे, पण इराणचा शहीद ड्रोन हा $20,000 पडतो, $20,000. आणि तो हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायला जी अमेरिकन क्षेपणास्त्र वापरली जातात त्याचा खर्च $20,00,000 इतका असू शकतो. यांच्याकडे पैसे आहेत, ते उद्ध्वस्त करू शकतात. पण जर हे युद्ध लांबलं, रशिया युक्रेन युद्धासारखं नाही, पण असं काही दिवस, काही आठवडे, तर मग या सगळ्या भागामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात झळ बसायला सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सूचित केलेलं आहे की साधारणतः 4 आठवड्यांपर्यंत ही कारवाई चालू शकते. पण 4 आठवडे जर ही चालणार असेल कारवाई, तर त्याच्या पलीकडेही ती कारवाई जाऊ शकते. इराणमध्ये नेतृत्वाची सगळी फळी कापली गेलेली आहे. अजून अधिकृत असं काही फारसं येत नाही. इराणचे अली लारिजानी आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री अराक्ची हे दोघं माध्यमांशी बोलत आहेत. पण असं कानावर पडतंय की इराणनी आता त्यांचे जे 31 का काहीतरी राज्य प्रांत आहेत त्या प्रांतातल्या रिव्हॉल्युशनरी गार्डला स्वायत्तता दिलेली. रिव्हॉल्युशनरी गार्ड हे एक समांतर यंत्रणा आहे. इराणचं सैन्य देखील आहे आणि ज्या लोकांनी इस्लामिक क्रांतीमध्ये भाग घेतला त्यातनंच इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड हे म्हणजे क्रांतिकारकांचं सैन्य, हे सैन्याला समांतर काम करतं. ते धार्मिकदृष्ट्याही अतिशय मूलतत्ववादी आहे आणि त्यांची इराणच्या इस्लामिक राजवटीशी, इराणपेक्षा इराणच्या इस्लामिक राजवटीशी त्यांची जास्त बांधिलकी आहे. आणि त्यामुळे यांना आता त्यांच्या पद्धतीने, विकेंद्रीकृत पद्धतीने काम करायला त्यांना मुभा दिलेली आहे. अर्थात ते काय करू शकतात याला मर्यादा आहेत, पण अशा प्रकारे जर ते विकेंद्रीकृत पद्धतीने काम करत असतील तर त्यांना आवर घालणं हे अवघड आहे. आता या युद्धामध्ये अधिकृतरित्या फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन उतरलेले आहेत. खरं त्यांना कोणी विचारलंही नव्हतं. कालच मी व्हिडिओ केला होता की उठा दुपारी, खा सुपारी, बोलू कधीतरी. अशा प्रकारे युरोपीय देशांची अवस्था, ज्या युरोपीय देशांनी या पश्चिम आशियाला आकार दिला, इथले अनेक देश तयार केले, जिथे राजवटी बदलल्या, राजवटी सत्तेवर आणल्या, त्या देशांची अवस्था तुम्ही असाल तरी चालेल, नसाल तरी काही फरक पडत नाही, अशा प्रकारची झालेली आहे. सुरुवातीला त्यांनी प्रतिक्रिया देताना इराणच्या राजवटीचा निषेध केला, मग दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचं आवाहन केलं, पण कोणी त्यांची दखल घेत नाही आहे. हे लक्षात आल्यावर आता कलशाला हात लावण्यासाठी जसे लोक एखाद्या बक्षीस समारंभ कार्यक्रमात किंवा कोणाचा तरी सत्कार करताना तो पुष्पगुच्छ देतात किंवा कलश हे करतात, त्याला हात लावायला जसे लोक येतात, तसे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यामध्ये उतरलेले आहेत. कॅनडानेही या युद्धाला पाठिंबा दिलेला आहे. मुद्दा आहे की आता आखाती देश काय करणार, कारण आखाती देशांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आहेत. तथाकथित त्यांची सैन्य आहेत, ती सैन्य लढण्याच्या क्षमतेत आहेत का नाही कल्पना नाही, पण सैन्य आहेत. आणि इराण आता त्यांच्यावर हल्ला करतोय. दुसरीकडे लेबेनॉनमधून हिजबुल्ला सक्रिय झालेला आहे. हिजबुल्लानी इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. इस्रायल आता हिजबुल्लाच्या मागे जाते, त्यामुळे आता इस्रायलचा इराणमधला कदाचित भर थोडासा कमी होईल. इस्रायल आता लेबेनॉनमध्ये जास्त गुंतून पडेल. गेल्या 2 वर्षाच्या युद्धामध्ये इस्रायलनी लेबेनॉनचं सगळं नेतृत्व कापून टाकलेलं होतं, परंतु त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि या मिसाईल डागण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर इस्रायल ते हुडकून ते उद्ध्वस्त करेल. आणि त्याच्यामुळे इस्रायल आता मुख्यतः लेबेनॉनमध्ये बिझी राहील, तिथे ते कार्यरत राहील. आणि आखाती अरब देशांना निर्णय करावा लागेल की हे हल्ले आपण किती वेळ सहन करायचे आणि कधीतरी प्रतिकार करायला आपण त्याच्यात उतरायचं का. आणि तसं जर झालं तर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार याच्यामध्ये उतरू शकतात. एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे कतार, तुर्की आणि पाकिस्तान या तिन्ही देशांचे मी यूट्यूबवर जे काही TV चॅनल आणि विश्लेषण असतं ते बघत होतो. आणि याच्यात गमतीची गोष्ट म्हणजे कतारची परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका ही अमेरिकेच्या बाजूने आहे, पण कतारचा अल जझीरा मात्र अरब जगात असंतोष निर्माण होईल, व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचं बातमीदारी करत आहे. हे खूप धोकादायक आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी तुर्कीही करत आहे, अशाच प्रकारच्या गोष्टी पाकिस्तानी माध्यमही करत आहे. पाकिस्तानची नेमकी कोणती बाजू आहे तेच कळत नाही आहे. कारण सौदी अरेबियावर जर हल्ला झाला आणि तो हल्ला होतोय तर त्याचा प्रतिकार करायला पाकिस्तान सज्ज आहे, पण दुसरीकडे पाकिस्तानमध्येच इराणमधल्या
हल्ल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढला, अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला केला, तिथे जेव्हा त्यांना गोळ्या घातल्या तेव्हा पांगापांग झाली. नंतर पाकिस्ताननं जे स्टेटमेंट इश्यू केलं आहे हे एका प्रकारे इराणच्या समर्थनार्थ स्टेटमेंट आहे. म्हणजे पाकिस्तान नेमका कोणत्या बाजूने आहे हे पाकिस्तानलाही माहिती नाही आहे. अर्थात हे साहजिकच आहे, पण याच्यामध्ये आखाती देश उतरले तर काय होईल हा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. इराणलाही हेच हवं आहे, कारण इराणला ह्या युद्धाचा जर एक प्रादेशिक स्तरावर आणि जागतिक स्तरावर जर हे युद्ध गेलं, त्याला मी विश्वयुद्ध वगैरे म्हणणार नाही, कारण विश्वयुद्ध म्हणजे जिथे दोन्ही बाजू तुल्यबळ असतात आणि जिथे दोन्ही बाजूंच्या मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होते किंवा नुकसान विध्वंस होतो या युद्धात. तसं 2-2.5 दिवसात म्हणजे हजारो माणसं मारलं शक्य असताना जेमतेम 550-600 लोक मारली गेलेली आहेत. कारण हे सगळं अतिशय अचूक प्रिसिजन स्ट्राईक्स इस्रायल आणि अमेरिका करते आणि त्यामुळे प्राणहानी एवढी म्हणावी तेवढी मोठी नाही. अमेरिकेचे पण 4 सैनिक किंवा कर्मचारी जे म्हणजे सुरक्षा दलातले कर्मचारी 4 लोक आपल्या TV9 मराठीने 550-560 अमेरिकन मारला गेल्याचा दावा केला आहे. म्हणजे हा त्यातला आणखीन एक भाग आहे, त्याच्याबद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ करीन हवं तर. पण त्या मनाने एवढं मोठं नुकसान नाही आहे. पण जर आखाती अरब देश त्याच्यात उतरले तर एका प्रकारे ते चांगलं असेल, कारण मग ते त्याच्यामध्ये अमेरिका विरुद्ध इराण किंवा इस्रायल विरुद्ध इराण किंवा मुस्लिम विरुद्ध बिगर मुस्लिम असं जे त्याचं चित्र आहे ते बदलून इराण विरुद्ध इतर सर्व देश असं चित्र होईल. इराणच्या बाजूने आत्ता तरी कोणी मदतीला उतरलेलं नाही आहे. लोक म्हणत आहेत ते चायनीज क्षेपणास्त्रांचं हे वापरत आहेत किंवा रशियाचं काही, पण याचा अर्थ काही रशिया आणि चीन इराणच्या बाजूनी मैदानात उतरलेले नाही आहेत. आता जर आखाती देश उतरले तर एका दृष्टीने ती चांगली गोष्ट असेल, परंतु ज्या अचूकतेने इस्रायल आणि अमेरिका लक्ष्यांना भेदत आहेत ती अचूकता आखाती देशांकडे नाही. आणि त्याच्यामुळे जर असं झालं तर या युद्धात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोकही मारली जातील. इराणमध्ये राजवटीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर रोष होता, पण ते रस्त्यावर येऊन कधी व्यवस्था ताब्यात घेणार का नाही हेही माहिती नाही आहे. कारण हा जो रोष असतो हा राजवटी विरोधात असला तरी जी भीती असते ती स्थानिक शाखांमध्ये, म्हणजे इकडे जसं राजकीय पक्षांच्या शाखा असतात आणि ती माणसं तुमच्या ओळखीची असतात आणि तुम्हाला भीती असते की तुम्ही जर काही व्यवस्थेच्या विरोधात गेलात तर त्या आपल्या भागातल्या गुंडांकडनं, आपल्या भागातल्या व्यवस्थेच्या हस्तकांकडनं आपल्याला मारहाण केली जाईल, आपल्याला गायब केलं जाईल, आपल्याला गोळ्या घातल्या जातील. त्या लोकांना म्हणजे इराणमध्ये त्यांचं बसीज असं म्हणतात. बसीज म्हणजे हे बसीज नावाचे जे गुंड आहेत ते पूर्वी इराणमध्ये शहाची राजवट होती तेव्हा शहासाठी काम करायचे. नंतर इस्लामिक क्रांती झाल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि ते आता इस्लामिक व्यवस्थेसाठी काम करतात. कदाचित भविष्यात पुन्हा ते आपली भूमिका बदलतील आणि इस्लामिक राजवटीच्या विरोधात भूमिका घेतील. अजूनपर्यंत त्याचं स्पष्टता आलेली नाही आहे. पण जोपर्यंत बसीज कार्यरत आहेत तोपर्यंत इराणचे सामान्य लोक रस्त्यावर उतरून व्यवस्था बदलण्यासाठी सज्ज होतील असं वाटत नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि या सगळ्यामध्ये हे युद्ध जर लांबलं तर त्याचे अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम होतील, ऊर्जा सुरक्षेवर कसे परिणाम होतील, कारण तेलाचे भाव ऑलरेडी आता $80 आसपास झालेले आहेत. असं जर युद्ध चाललं तर ते $120 पर्यंत येतील असा अंदाज आहे. भारतीय लोकांच्या तिकडच्या क्षेमकुशालीचं काय होईल. अनेक भारतीय पर्यटक अडकलेले आहेत तिथे. संयुक्त अरब अमिरातींनी घोषित केलेलं आहे की सगळ्या हॉटेलना वगैरे सांगितलेलं आहे की जे लोक अडकून पडलेत त्यांची व्यवस्था करा. एका प्रकारे अतिशय चांगलं निर्णय तिथे घेतलेला आहे. म्हणजे मजूर आहेत, गरीब आहेत, पर्यटक आहेत म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे. पण किती काळ हे चालू राहील याच्याबद्दल शंका आहे. आणि याच्याबरोबर जी भीती आहे या गोष्टीचं राजकारण होऊन ज्या प्रकारची भूमिका इथल्या मुसलमानांनी जी भूमिका घेतलेली नाही ती इथले राजकीय विरोधक भूमिका घ्यायचा प्रयत्न करतायत. तीच गोष्ट ब्रिटनमध्ये आहे, फ्रान्समध्ये. म्हणजे आखाती अरब देशांमध्ये इराणच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही, कारण उभं राहायला गेलं तर तिथली इस्लामिक राजवटच त्यांना तुरुंगात टाकेल किंवा गोळ्या घालेल. पण जिथे लोकशाही आहे तिथे हे लोक सगळे उभे राहत आहेत. म्हणजे एकीकडे इथे पुरोगमित्वाचे दाखले द्यायचे, सेक्युलरिझमचा जयघोष करायचा आणि इस्लामिक मूलतत्ववादी व्यवस्थेच्या हुकुमशहाला समर्थन द्यायचं, हा दुतोंडीपणा फक्त भारतात नाही आहे, इतर लोकशाही देशातही सुरू आहे. आणि या पार्श्वभूमीवर या युद्धाचं काय होणार, ते आटोक्यात येणार का, एक प्रादेशिक युद्धात रूपांतर होणार, याची आता प्रतीक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.